हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यामध्ये घेतोय नॉमनक्लेचर ऑफ अल्कीन, लेक्चर नंबर 9. लास्ट पिरियडला आपण अल्कीनविषयी काही गोष्टी लक्षामध्ये घेतलेल्या आहे आणि नॉमनक्लेचरला सुद्धा आपण सुरुवात केलेली होती. आज आपण आता काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिले आहेत. स्ट्रक्चरवरनं नाव आणि नाव असेल तर स्ट्रक्चर हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 4 5. 5 कार्बन आहे म्हणून पेंट. आपण कॉमन नेम तयार करू वाटलंच तर पहिले. 5 कार्बन आहे म्हणून पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून YLENE आणि डबल बॉन्ड प्रेझेंट आहे अल्फा आणि बीटा. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा या पद्धतीने जाता येईल. मग 5 कार्बन आहे म्हणून कॉमन नेमची सुरुवात होईल पेंट. बरोबर. डबल बॉन्ड अल्फा बीटामध्ये आहे म्हणून अल्फा आणि YLENE अर्थात याला सुरुवातीलाच घेणं योग्य ठरेल. अल्फा पेंटिलीन. काय नाव घेऊ आपण याचं? अल्फा पेंटिलीन असं याला आपण नाव देणार आहोत. तर दिस इज अल्फा पेंटिलीन. आता दुसरं जे आहे या ठिकाणी याचं IUPAC नेमिंग आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. मग IUPAC नेमिंग कशा पद्धतीने घेता येईल बघा. 5 कार्बन आहे म्हणून पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून ENE आणि डबल बॉन्ड हा पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे म्हणून पेंट 1N. कॉमन नेम आहे अल्फा पेंटिलीन आणि IUPAC नेम आहे पेंट 1N. दुसरा एक्झाम्पल घ्या. या एक्झाम्पलमध्ये सुद्धा स्ट्रेट चेनमध्ये 5 कार्बन ॲटम्स आहे आणि लोएस्ट पॉसिबली डबल बॉन्ड जर का आपण बघितला तर बीटा आणि गॅमामध्ये आहे आणि म्हणून याचं नाव येणार बीटा पेंटिलीन. बीटा पेंटिलीन. आणि IUPAC नेम जर का आपण याचं घेतलं तर 5 कार्बन आहे म्हणून पेंट 2N या पद्धतीने त्याला आपण नाव देऊ शकतो. तर धिस इज पेंट 2N. बरोबर. आता या दोघांकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? कार्बन ॲटम किती आहेत? 5. बरोबर. 3 आणि 2 5 आणि 2 7 8 9 10 C5H10. याच्याकडे सुद्धा 1 2 3 4 5. 3 + 2 5 6 7 + 3 10 C5H10. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे. परंतु या ठिकाणी जर का आपण बघितलं तर पोझिशन ऑफ डबल बॉन्ड वेगवेगळी आहे. इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे पहिल्या दुसऱ्यामध्ये, इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे दुसऱ्या तिसऱ्यामध्ये. म्हणजे या दोघांविषयी काय म्हणाल तर दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमर. त्यांना काय म्हणणार तुम्ही? पोझिशन आयसोमर. अल्कीनमधलं पहिलं आयसोमरिझम या निमित्ताने आपण बघतो आहोत. कोणता आयसोमरिझम घेतला आपण? पोझिशन आयसोमरिझम. दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इज कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमरिझम अँड these two are said to be position isomers of each other. अल्फा पेंटिलीन, बीटा पेंटिलीन किंवा पेंट 1N पेंट 2N हे एकमेकाचे पोझिशन आयसोमर्स आहेत. चला तिसरं एक्झाम्पल. स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन ॲटम आहे आणि C2 इकडनं पाहिल्यानंतर इथे एक कार्बनची या ठिकाणी एक कार्बनची एक ब्रँच आपल्याला दिसून येते. शब्द लावता येईल आयसो. बरोबर आहे. मग याला जो नाव आपण या ठिकाणी कॉमन नेम सिस्टीममध्ये देऊ शकतो तो आहे आयसोपेंटिलीन. काय नाव देता येईल याला? आयसोपेंटिलीन. बरोबर. IUPAC नेम द्यायचा याला. स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहेत? 4. डबल बॉन्ड कुठून लवकर येतो तिकडनं मोजायला सुरुवात करू. 1 2 3 4. बरोबर आहे. पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे. स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन ॲटम आहे म्हणजे ब्यूट 1N. याच्याकरता काय होईल? ब्यूट 1N. पण तिसऱ्याला मिथिल ग्रुप ब्रँचमध्ये आहे आणि त्यामुळे याचं नाव होईल 3 मिथिल ब्यूट
1 इन असं नाव आपण याला देऊ शकतो. तर ध्येय आहे आयसोपेंटिलिन किंवा 3 मिथिल ब्यूट 1 इन. चला याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा, तर तो पण C5H10च येतो. म्हणजे आता या तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे. मग तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा पण स्ट्रक्चर डिफरंट, म्हणजे त्यांना आयसोमर असं म्हणता येईल. त्यात हे जे पहिलं आणि दुसरं स्ट्रक्चर आहे यामध्ये दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय पोझिशन ऑफ डबल बॉन्ड, म्हणून त्यांना आपण पोझिशन आयसोमर असं म्हटलं होतं. स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 2 हे पोझिशन आयसोमर्स आहे. आता एक गोष्ट बघा, स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 3, स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 3. स्ट्रक्चर 1च्या स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत? 5. स्ट्रक्चर 2च्या स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन ॲटम्स आहेत? 4. म्हणजे असं म्हणता येईल स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 3 दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दॅट्स वाय स्ट्रक्चर 1 अँड स्ट्रक्चर 3 दे आर चेन आयसोमर्स ऑफ ईच अदर. म्हणजे अल्किनमध्ये जसं पोझिशन आयसोमरिझम बघितलं आपण, तसंच इथे आपण चेन आयसोमरिझम सुद्धा लक्षामध्ये घेतो आहोत. काय डेफिनेशन आहे चेन आयसोमरिझमची? दे आर द कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दे आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर. मग पहा, पेंट 1 इन आणि 3 मिथिल ब्यूट 1 इन हे एकमेकाचे चेन आयसोमर आहे. तसंच स्ट्रक्चर 2 आणि स्ट्रक्चर 3 यांना सुद्धा चेन आयसोमर म्हणता येईल, कारण याच्या स्ट्रेट चेनमध्ये 5 कार्बन आहे, याच्या स्ट्रेट चेनमध्ये 4च आहे. या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे बट डिफर बाय नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन अ स्ट्रेट चेन. दॅट्स वाय पेंट 2 इन 3 मिथिल ब्यूट 1 इन दे आर ऑल्सो चेन आयसोमर. म्हणजे आतापर्यंत तुमच्या समोर मी 2 आयसोमरिझम मांडले आहेत. पोझिशन आयसोमरिझम, एक्झाम्पल पेंट 1 इन पेंट 2 इन. चेन आयसोमर्स 2 पेअर मांडले आपण. पहिलं एक्झाम्पल पेंट 1 इन 3 मिथिल ब्यूट 1 इन. दुसरा एक्झाम्पल पेंट 2 इन 3 मिथिल ब्यूट 1 इन. आतापर्यंत आपण अल्किनमध्ये 2 प्रकारचं आयसोमरिझम या निमित्ताने लक्षामध्ये घेतलेलं आहे. चला पुढचा घ्या. या ठिकाणी आपल्याला एक कार्बनची एक ब्रँच या ठिकाणी दिसून येते, म्हणजे कॉमन नेम सिस्टीममध्ये आयसो शब्द आपल्याला वापरता येणार आहे. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 कार्बन म्हणून हेक्स. हा एक कार्बनची एक ब्रँच दिसते म्हणून आयसो, आणि डबल बॉन्ड आहे म्हणून YLENE. याचं कॉमन नेम देता येईल आयसो हेक्झिलिन. आणि IUPAC नेम काय येईल बघा, आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे डबल बॉन्डला, ब्रँचला नाही. मग डबल बॉन्डला द्यायचा आहे तर हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा काय सांगता येईल 4 मिथिल. स्ट्रेट चेन मध्ये किती आहे 1 2 3 4 5. पेंट डबल बॉन्ड कोणामध्ये आहे पहिल्या दुसऱ्यात, मग पहिल्याचा उल्लेख करा 4 मिथिल पेंट 1 इन. हे याचा IUPAC नेम होणार आहे. पुढचं बघा, या ठिकाणी इथे आपल्याला एक कार्बनच्या 2 ब्रँचेस दिसतात आहे. शब्द वापरता येईल निओ. डबल बॉन्ड आहे म्हणून कॉमन नेम सिस्टीम मध्ये शब्द वापरता येईल YLENE. त्याच्या पुढे जाऊन 1 2 3 4 5 6 कार्बन आहे म्हणजे हेक्स. मग याचं कॉमन नेम सिस्टीम मधलं नाव येईल निओ हेक्झिलिन. निओ हेक्झिलिन. IUPAC नेम बघू. डबल बॉन्ड जिकडनं लवकर येईल तिकडनं काउंटिंग केलं 4 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहे. तिसऱ्याला 2 मिथिल ग्रुप ब्रँच मध्ये आहेत म्हणून 3 डायमिथिल. बघा 3 डायमिथिल ब्यूट 1 इन. हे याचं IUPAC नेम आल्याचं आपल्याला दिसून येईल. या 5 एक्झाम्पल्समध्ये आपण दिलेल्या स्ट्रक्चरवरनं त्यांचं कॉमन नेम बघितलं, त्याचबरोबर त्यांचं IUPAC नेम बघितलं, आणि त्याच्याच माध्यमातून पोझिशन आयसोमरिझम आणि चेन आयसोमरिझमची सुद्धा आपण कन्सेप्ट लक्षामध्ये घेतलेली आहे. आता पुढले जे दिलेले आहेत स्ट्रक्चर यांच्या बाबतीत फक्त IUPAC नेम आपण बघणार आहे आणि बॉन्ड लाईन स्ट्रक्चर त्यांचं आपण काढणार आहे. कुठलं स्ट्रक्चर? बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. चला पहिले याच्याविषयी विचार करू.
स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन आहेत 4. डबल बॉन्ड कुठून लवकर येतो इकडनं 1 2 3 4 काय दिसतंय दुसऱ्याला मिथिल तिसऱ्याला मिथिल म्हणजे 2 3 डाय मिथिल. स्ट्रेट चेनमध्ये किती कार्बन सांगितले होते 1 2 3 4 ब्यूट. डबल बॉन्ड कोणामध्ये आहे पहिल्या दुसऱ्यात ब्यूट 1N. आता याचं आपल्याला काढायचं आहे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. स्ट्रेट चेनमध्ये 4 कार्बन ब्यूट आहे ना 1 2 3 4 बरोबर आहे 1N. पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड हा काढला 2 3 दुसऱ्याला मिथिल हे इथे मिथिल काढलाय बघा आणि तिसऱ्याला सुद्धा मिथिल झालं. दिस इज द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ 2 3 डायमिथिल ब्यूट 1N. पुन्हा एकदा पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला समजून घेता येणार आहे. या ठिकाणी पहिले याचा आपण IUPAC नेम तयार करू. चला IUPAC नेम म्हटलं की एक गोष्ट विसरायची नाही. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम इज टेकन इन टू कन्सिडरेशन. अल्किनमध्ये एक वाक्य मी अजून जोडणार आहे. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग डबल बॉन्ड मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम तुम्ही निवडा ज्यामध्ये कोण येणं आवश्यक आहे तर डबल बॉन्ड येणं आवश्यक आहे. मग आता बघू आपण 1 2 3 4 1 2 हे 2 कार्बन आहे 1 2 3 4 5 ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन होते. याला आपण ब्रँच म्हणून कन्सिडर करू. मग 1 2 3 4 5 5 कार्बनसाठी प्रिफिक्स आहे पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. लोएस्ट पॉसिबली डबल बॉन्ड 1 2 3 4 आणि 5. पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि तिसऱ्याला मिथिल आहे. सांगा IUPAC नेम काय होईल तिसऱ्याला मिथिल म्हणून 3 मिथिल. 5 कार्बन स्ट्रेट चेनमध्ये म्हणून पेंट आणि डबल बॉन्ड आहे पहिल्या दुसऱ्यात म्हणून पेंट 1N. बरोबर. आता याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढायचं आहे. कसं येईल बघा पेंट म्हणजे 5 कार्बन 1 2 3 4 5 1N. इन म्हणजे डबल बॉन्ड हा काढला डबल बॉन्ड इथे. नंतर 3 मिथिल 1 2 3 तिसऱ्याला मिथिल दाखवून द्या. बरोबर आहे. तर या पद्धतीने याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आपण इथे काढलेलं आहे. चला पुढचा घ्या. या ठिकाणी जर का आपण बघितलं तर लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग डबल बॉन्ड इज टेकन इन टू कन्सिडरेशन करावं लागेल. 1 2 3 4 5 ही लॉंगेस्ट स्ट्रेट चेन येईल 3 4 आणि 5 म्हणजे हा ब्रँचमध्ये आणि हा पण ब्रँचमध्ये कन्सिडर करतोय आपण. मग लोएस्ट पॉसिबली डबल बॉन्ड पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे. ब्रँच कुठे कुठे आहे सांगा. दुसऱ्याला एक ब्रँच आहे मिथिल तिसऱ्याला 2 ब्रँच आहे मिथिलच्या म्हणजे नाव काय येईल 2 3 3 3 मिथिल आहे म्हणून ट्राय मिथिल. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन आहे म्हणून पेंट. डबल बॉन्ड पहिल्या दुसऱ्यात आहे म्हणून 1 आणि डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. बघा 2 3 3 ट्राय मिथिल पेंट 1N. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढू आपण. काय येईल बघा पेंट 1 2 3 4 5 1N. चला या ठिकाणी डबल बॉन्ड काढायचा आहे आपल्याला. हा काढला डबल बॉन्ड. आता 2 3 3 हा 2 आणि तिसऱ्याला 2 आहे हा एक काढला आणि इकडे एक काढला. झालं स्ट्रक्चर त्याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. स्वतः काढून बघायचं म्हणजे मग जास्त आयडिया क्लिअर होते त्याची. पुढच्या विषयी बोला. या ठिकाणी याचा IUPAC नेम तयार करायचा आहे. 1 2 3 4 अशी लॉंग चेन चालेल का नाही. का नाही चालणार कारण त्यामध्ये डबल बॉन्ड येत नाही आहे म्हणून 1 2 3 4 अशीच घ्यावी लागेल. भले ती पण 4च कार्बनची आहे ही पण 4 कार्बनची आहे ही पण 4 कार्बनची आहे बट द लॉंगेस्ट स्ट्रेट चेन मस्ट कंटेन डबल बॉन्ड आणि म्हणून 1 2 3 4 ही आपण लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेणार. याला ब्रँचमध्ये कन्सिडर करणार. डबल बॉन्ड कुठून लवकर येतो इकडनं घेतलं तर 1 2 3 आणि 4 तिसऱ्या चौथ्यात येतोय. इकडनं घेतलं तर पहिल्या दुसऱ्यामध्येच येतोय आणि म्हणून इकडनं मोजणार आपण. दुसऱ्याला मिथिल ही ब्रँच आहे. सांगा नाव 2 मिथिल ब्यूट 1N असं याचं नाव येईल. चला याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ब्यूट 1 2 3 4 1N. चला डबल बॉन्ड काढला पहिल्या दुसऱ्यामध्ये. नंतर 2 मिथिल दुसऱ्याला मिथिल काढला. सिंपल आहे एकदम. या पद्धतीने त्याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आपण इथे काढलेलं आहे. पुढे बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी लॉंगेस्ट स्ट्रेट चेन घेणं आहे ज्यामध्ये डबल बॉन्ड असणार आहे. मग 1 2 3 4 5 1 2 3 4 5
5 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन, याला ब्रँचमध्ये घ्यावं लागणार आपल्याला. आता डबल बॉन्डची पोझिशन इकडनं पहिला दुसरा, दुसऱ्या तिसऱ्यात आहे, इकडनं लांब पडते, इकडनं मोजू. 1 2 3 4 आणि 5. मग काय येणार सांगा? चौथ्याला मिथिल आहे, 4 मिथिल पेंट 2N, हे त्याचा IUPAC नेम झालेला आहे. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काय येईल सांगा? बॉन्ड लाईन स्ट्रक्चर पेंट 5 कार्बन ॲटम, पेंट ठेवल्याबरोबर 1 म्हणायचं. 1 2 3 4 5 आहे ना, 1 2 3 4 5. पेंट 2N म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या डबल बॉन्ड, इथे येईल आता तो. आणि काय म्हटलेलं आहे? 4 मिथिल 1 2 3 4. चला इथे मिथिल ग्रुप लावा. दिस इज द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ 4 मिथिल पेंट 2N. त्याच्या पुढलं घ्या 4. आतापर्यंत आपण स्ट्रक्चरवरनं नाव आणि बॉन्ड लाईन स्ट्रक्चर केलं होतं. आता नावावरनं स्ट्रक्चर कसं करायचं ते पण लक्षात घेऊ. नावावरनं स्ट्रक्चर तयार करताना उलट यायचं. सगळ्यात पहिले पेंट 5 कार्बन ॲटम 1 2 3 4 5. नंतर काय म्हणतात ते 2N, नंबर देऊन टाकू. पहिला दुसरा तिसरा, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये डबल बॉन्ड. 2N म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यात डबल बॉन्ड, मग बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. 4 मिथिल 1 2 3 4, याला मिथिल काढून घ्या. आणि बाकीची व्हॅलन्सी हायड्रोजननी पूर्ण करा. कार्बनची व्हॅलन्सी 4 म्हणजे एकूण बॉन्ड 4 पाहिजेत त्याला. इथे दिला हा एकच बॉन्ड आहे म्हणजे याला 3 हायड्रोजन असतील. याला 3 बॉन्ड आहे, एकच हायड्रोजन. 3 बॉन्ड आहे, 1 हायड्रोजन. 3 बॉन्ड आहे, 1 हायड्रोजन. एकच बॉन्ड आहे, 3 हायड्रोजन. झालं स्ट्रक्चर. तुम्ही स्वतः याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढून बघायला पाहिजे. पुढचं घेतलं 2 3 डायमिथिल ब्यूट 2N. चला पहिला महत्वाचा शब्द ब्यूट. 1 2 3 4 2N. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये 1 2, दुसऱ्या तिसऱ्यात डबल बॉन्ड, इकडे सिंगल इकडे सिंगल. 2 3 डायमिथिल, इथे दुसऱ्याला मिथिल तिसऱ्याला पण मिथिल. आणि व्हॅलन्सी पूर्ण करा. CH3 आणि या ठिकाणी CH3. हे याचं स्ट्रक्चर आल्याचं दिसेल. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर पुन्हा तुमच्याकरता सोडतोय. 3 3 डायमिथिल ब्यूट 1N. ब्यूट 1 2 3 4 1N. पहिल्या दुसऱ्यामध्ये डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. 3 3 डायमिथिल, तिसऱ्याला मिथिल परत तिसऱ्यालाच मिथिल. व्हॅलन्सी पूर्ण करू. CH2 CH, इथे काहीच नाही येणार. CH3. याचं लागलं तर जागा इथे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मीच काढून दाखवतो. 4 कार्बन ॲटम 1 2 3 4, बरोबर आहे. 1N, इथे काय काढला? डबल बॉन्ड. 3 3 डायमिथिल 1 2 3, याला मिथिल याला परत मिथिल. दिस इज द बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ 3 3 डायमिथिल ब्यूट 1N. बघा या ठिकाणी आता हे स्ट्रक्चर आपल्या समोर दिलेलं आहे. याचं आपल्याला IUPAC नेमिंग सांगायचं आहे. पहिले या स्ट्रक्चरला थोडं क्लिअर आउट करू आपण. काय केलं आहे बघा, CH3/2C. याचा अर्थ हे 2 CH3 ग्रुप या कार्बनला अटॅच आहे. मग चला कार्बनला अटॅच करू आपण. हा कार्बन, त्याला 2 CH3 ग्रुप दाखवायचे हे असे. पुढे डबल बॉन्ड CH, याला 3 CH3 ग्रुप दाखवायचे. हे 3 CH3. हे असं याचं स्ट्रक्चर आहे. आता IUPAC नेम तयार करणं तुम्हाला येणार, कारण असे एक्झाम्पल आपण बघितलेत. 1 2 3 4 5. 5 कार्बन आहे म्हणून पेंट. लोएस्ट पॉसिबली 1 2 3 2N. चला ब्रँचमध्ये कोण कोण आहे बघा. हा ब्रँच आहे, हे पण ब्रँच आहे, हे पण ब्रँच आहे. दुसऱ्याला 1 2 3 4, चौथ्याला 2 आहेत. 2 4 4 ट्राय मिथिल पेंट 2N असं याचं नाव आपल्याला देता येईल. यात नवीन काहीच नाही आहे, फक्त याला कसं सेपरेट करायचं हे मला तुमच्यासमोर मांडायचं आहे. पुढचं बघा, CH3/2C म्हणजे या कार्बनला 2 CH3 ग्रुप आहेत हे असे. पुढे डबल बॉन्ड CH CH2 CH, याला 2 CH3 ग्रुप आहे. हा एक आणि हा दुसरा. चला IUPAC नेम तयार करू याचं. 1 2 3 4 5 6 म्हणजे हेक्स. 1 2, दुसऱ्या तिसऱ्या डबल बॉन्ड हेक्स 2N. ब्रँचमध्ये हा CH3 हा CH3. दुसऱ्याला 3 4 5 म्हणजे 2 5 डायमिथिल हेक्स 2N असा याचा IUPAC नेम येईल. याच्याविषयी CH3 याला काय येणार होता? डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हे पहिलं एक्झाम्पल आता आपल्या समोर येतं आहे ज्यामध्ये 2 डबल बॉन्ड आहेत. तर नाव कसं तयार करायचं IUPAC मध्ये जरा व्यवस्थित लक्षात घ्या.
इथे आपण काय केलं होतं बघा, 1 2 3 4 5 6 6 कार्बन आहेत. खरं पाहिलं तर नियमानुसार 6 कार्बनसाठी अल्केन काय होतो, हेक्झेन. पण डबल बॉन्ड असल्यामुळे ANE इज रिप्लेस्ड बाय काय केलं होतं आपण, ENE. आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, 1 2 3 4 5 5 कार्बनचा अल्केन काय होईल सांगा, पेंटेन. बरोबर आहे. आता या इथे 2 डबल बॉन्ड आहेत आणि 2 डबल बॉन्ड असल्यामुळे ANE नाही काढायचं, फक्त NE काढायचं. आणि NEच्या ऐवजी शब्दप्रयोग ठेवायचा डायइन. काय केलंय बघा आपण, वरच्या याच्यामध्ये काय केलं होतं एकदा रिवाइज करतो. 1 2 3 4 5 6 6 कार्बनचा बेस नेम अल्केन होता हेक्झेन. पण डबल बॉन्ड असल्यामुळे ANE काढला आणि काय ठेवला, ENE. इथे ANE हा पूर्ण रिप्लेस झाला कशाने, ENE नी. ANE उडवला आणि ENE आपण ठेवलेला आहे. पण जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त डबल बॉन्ड असतात अशा वेळेला ANE नाही उडवायचं, काय काढायचं, फक्त NE. आणि त्याच्याऐवजी जेवढे डबल बॉन्ड आहे तो शब्द येणार. समजा 2 डबल बॉन्ड आहे म्हणून डायइएनी, डाय म्हणजे 2, ENE म्हणजे डबल बॉन्ड. समजा 3 डबल बॉन्ड असते तर NE काढला असता TRIENE. 4 डबल बॉन्ड असते, NE उडवला असता टेट्राइएनी. या पद्धतीने जात असतात. म्हणजे NE इज रिप्लेस्ड बाय डाइन हिअर, DIENE. बरोबर. आता याचं पूर्ण नाव काय व्यवस्थित लक्षात घ्या. दुसऱ्याला या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे. इकडनं घेतलं तर पहिल्या दुसऱ्यामध्येच आहे म्हणून इकडनं काउंटिंग करणार. जो डबल बॉन्ड लवकर येईल तिकडनं मोजायला सुरुवात करायची. हा डबल बॉन्ड पहिल्या दुसऱ्यात आहे, हा डबल बॉन्ड दुसऱ्या तिसऱ्यात आहे. काउंटिंग इकडनं 1 2 3 4 आणि 5. मग काय होईल बघा, 5 कार्बन आयटम आहे म्हणून पेंटेन. त्यातला कोणता शब्द उडवायचा, NE. बरोबर. त्याच्याऐवजी कोणता शब्द ठेवायचा, DIENE. का बरं, कारण 2 डबल बॉन्ड आहे. बरं, कुठे कुठे 2 डबल बॉन्ड आहे, पहिल्या दुसऱ्यात आहे आणि तिसऱ्या चौथ्यात आहे म्हणून उल्लेख करा. पेंटा 1 म्हणजे पहिल्या दुसऱ्यात, कॉमा करून 3 म्हणजे तिसऱ्या चौथ्यात. पेंटा 1 3 डाइन. आता याचा उल्लेख करायचा राहिला, 4 मिथिल पेंटा 1 3 डायइन. आता या नावावरनं स्ट्रक्चर कसं होईल ते पण एकदा बघून घेऊ वाटलं असतं आपण. पेंटा किती कार्बन काढाल, 5. 1 2 3 4 5. पुढे काय म्हणतात, 1 3 डाइन म्हणजे पहिल्या दुसऱ्यात आणि तिसऱ्या चौथ्यात डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. आणि 4 मिथिल 1 2 3 4. इथे काय काढणार तुम्ही, मिथिल. चला व्हॅलेन्सी पूर्ण करा. डबल बॉन्ड आहे CH2 CH CH, इथे काहीच नाही, इथे CH3. हे आणि हे स्ट्रक्चर सारखंच आहे. अशा तऱ्हेने आपण नावावरून स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरवरनं नाव हे दोन्ही गोष्टी आपण इथे लक्षामध्ये घेतलेल्या आहेत. चला पुढचं घेऊ, 4 नंबरचं. इथे तर 3 डबल बॉन्ड दिसतात आहे मला. याचं नाव आपल्याला तयार करायचं आहे. लॉंगेस्ट स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम विच कंटेन डबल बॉन्ड मस्ट बी टेकन इन टू कन्सिडरेशन. खरं पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची लॉंगेस्ट स्ट्रेट चेन होऊ शकते. पण हा डबल बॉन्ड मग लॉंगेस्ट स्ट्रेट चेनमध्ये येत नाही, त्याला ब्रँचमध्ये. तसं नाही चालणार. म्हणून हीच स्ट्रेट चेन घ्यावी लागेल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 6 कार्बनचा बेस नेम होतो हेक्झेन. बरोबर. आता एक डबल बॉन्ड, दुसरा डबल बॉन्ड, तिसरा डबल बॉन्ड, 3 डबल बॉन्ड आहेत म्हणजे TRIENE. यातलं काय उडवायचं, NE काढा आणि इथल्या TRIENE. आता या डबल बॉन्डच्या पोझिशन्स द्यायच्या आहे. इकडनं डबल बॉन्ड पहिल्या दुसऱ्यात आहे, इकडनं पण पहिल्या दुसऱ्यात आहे. मग जायचं कुठून, या बाजूनी मोजणार की या बाजूनी मोजणार. ज्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की डबल बॉन्ड दोन्हीकडनं सारखाच आहे, अशा वेळेला त्या ठिकाणी अजून दुसऱ्या डबल बॉन्ड विषयी आपल्याला बघता आलं पाहिजे. हा पहिला दुसरा तिसरा चौथा, इकडनं पहिला दुसरा तिसरा चौथा, म्हणजे इकडनं पण पहिला दुसरा तिसरा चौथा, इकडनं पण पहिला दुसरा तिसरा चौथा आहे. म्हणजे या डबल बॉन्डची पण पोझिशन दोन्हीकडनं बदलत नाही आहे. मग आता तिसरा हा ब्रँचला प्रिफरन्स द्यायचा. इकडनं मोजलं तर ब्रँच कितव्या कार्बनला येते, दुसऱ्या. इकडनं 1 2 3 4 5व्या कार्बनला येते. म्हणून या बाजूनी काउंटिंग करणार नाही, आपण या बाजूनी काउंटिंग करणार. 1 2 3 4 5 आणि 6.
चला डबल बॉन्डच्या पोझिशन घ्या. पहिल्या दुसऱ्यात म्हणजे 1, नंतर तिसऱ्या चौथ्यात म्हणजे 3 आणि पाचव्या सहाव्यात म्हणजे 5 म्हणजे हेक्झा. हा ए विसरायचा नाही. हेक्झा 1 3 5 ट्राय इन. आणि हा इथिल ग्रुप कितव्याला आहे? दुसऱ्याला म्हणजे 2 इथिल हेक्झा 1 3 5 ट्राय इन असं याचं IUPAC नेम होईल. स्वतः स्ट्रक्चर काढायचं, स्वतः प्रयत्न करून बघायचा म्हणजे आयडिया क्लिअर होतील. अजून याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढू आपण. आता लक्ष द्या काय आहे. हेक्झा किती कार्बन? 6. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. पहिल्या तिसऱ्या पाचव्या, पहिला म्हणजे पहिला दुसरा, नंतर तिसरा चौथा, नंतर पाचवा सहावा आणि 2 इथिल म्हणजे दुसऱ्याला इथिल. तर इथिल हा असा काढला आपण. हे झालं याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. समजतंय ना. पुढे घेतला 2 मिथिल ब्युटा 1 3 डाय इन. चला आता नावावरनं स्ट्रक्चर आहे. ब्युटा 1 2 3 4 1 3 पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यात, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. 2 मिथिल फटकन काढायचं. व्हॅलन्सी पूर्ण करा. CH2 पूर्ण आहे. CH3 बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढू याचं. ब्युटा 1 2 3 4 बरोबर आहे. नंतर काय पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये हा आणि हा डबल बॉन्ड आणि दुसऱ्याला मिथिल हे काढलं. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर झालं याचं. 2 3 7 ट्राय मिथिल डेका 3 6 डाय इन. हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. काय होईल बघा. या ठिकाणी सगळ्यात पहिले डेका म्हणजे 10 कार्बन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 6 डाईन 1 2 3 तिसऱ्या चौथ्यात. 4 5 6 सहाव्या सातव्यात डबल बॉन्ड. बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. व्यवस्थित विचार करा. 2 दुसऱ्याला मिथिल, 3 तिसऱ्याला मिथिल, 4 5 6 7 इथे मिथिल आणि व्हॅलन्सी पूर्ण करा. CH3 1 2 3 CH 1 2 3 4 1 2 3 CH, CH2 1 2 3 4 इथे 4 आहेत. इथे CH2 CH2 CH3 बरोबर आहे. या पद्धतीने येणार. याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढू आपण. डेका म्हणजे किती? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 6 1 2 3 तिसरा चौथा 5 6 7 म्हणजे 6 7 मध्ये इथं पाहून घ्या परत. 1 2 3 4 हा झाला 3 4 मध्ये. 5 6 6 7 मध्ये. आता काय करायचं आहे? दुसऱ्याला तिसऱ्याला बरोबर आणि सातव्याला 1 2 3 4 5 6 7 झालं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर याचं. बरोबर आहे. पुढचा घ्या. 3 इथिल 2 7 डायमिथिल डेक 4 इन. डेक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 4 1 2 3 4 चौथ्या पाचव्यात डबल बॉन्ड. बाकी ठिकाणी फटाफट सिंगल बॉन्ड काढले. 3 इथिल 1 2 3 तिसऱ्याला इथिल C2H5. 2 7 डायमिथिल इथे CH3 1 2 3 4 5 6 7 इथे सुद्धा मिथिल. चला व्हॅलन्सी पूर्ण करा. CH3 CH CH इथे CH CH CH2 CH CH2 CH2 CH3 याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर तुम्ही काढून बघायचं आहे. पुढचा घ्या. ऑक्टा 1 3 5 7 टेट्राइन 4 डबल बॉन्ड आहे. ऑक्टा 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. 1 पहिल्या दुसऱ्या, 3 तिसऱ्या चौथ्यात, 5 1 2 3 4 5 आणि सातव्या आठव्यात अल्टरनेट आहे बघा. अल्टरनेट जेव्हा सिस्टीम असते ना, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड अरेंजमेंट, त्याला कॉन्ज्युगेशन सिस्टीम असं देखील म्हणतात. पुढे आपल्याला येणार आहे. मग आता या ठिकाणी ऑक्टा 1 3 5 7 टेट्रा इन. व्हॅलन्सी पूर्ण करा. CH2 CH 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 शेवटी काय येईल? CH2. याचं मात्र बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढू आपण. ऑक्टा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 पहिल्या दुसऱ्या, नंतर तिसऱ्या चौथ्या, पाचव्या सहाव्या आणि सातव्या आठव्या. या पद्धतीने त्याचं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आल्याचं आपल्याला दिसून येणार आहे.
आता आहे हेक्झा 135 ट्राय इन. हेक्झा 6 कार्बन 1 2 3 4 5 6 135 पहिल्या दुसऱ्यात तिसऱ्या चौथ्यात पाचव्या सहाव्यात. इथे काय येईल CH2. इथे काय इथे सिंगल बॉन्ड काढायला लागतील बाकी ठिकाणी. इथे CH 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 इथे CH2. याचं तुम्ही याच्या पद्धतीने बॉन्ड लाईन स्ट्रक्चर काढून बघू शकणार आहात. आता याच्याकडे लक्ष द्या. काय प्रश्न आहे बघा. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला विचारलाय मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चर, IUPAC नेम, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. अशा पद्धतीने पण प्रश्न तयार केला जाऊ शकतो. पहिले एक काम करू आपण. याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे ते आपण काढू. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 पहिल्या दुसऱ्यात डबल बॉन्ड, नंतर तिसऱ्या चौथ्यात डबल बॉन्ड, पाचव्या सहाव्यात डबल बॉन्ड. या पद्धतीने काढलाय. बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. हे सिंगल बॉन्ड काढले इथे. बरोबर. आता 1 2 3 4 चौथ्याला मिथिल. 1 2 3 4 चौथ्याला मिथिल. मी मुद्दामून मिथिल या ठिकाणी वेगळा काढतोय, सेपरेट करून काढतोय. याचं कारण आपल्याला सिग्मा बॉन्ड मोजायचे आहेत पुढे म्हणून. नंतर इथे डबल बॉन्ड आहे. आता 2 व्हॅलन्सी बाकी आहे, मग 2 हायड्रोजन काढतो याला असे सेपरेट. हे 2 हायड्रोजन 1 2 3 एक हायड्रोजन 1 2 3 हायड्रोजन 1 2 3 4 काहीच नाही 1 2 3 याला सेपरेट हायड्रोजन 1 2 3 इथे सेपरेट हायड्रोजन. शेवटच्याला 3 हायड्रोजन असतात सेपरेट करून दाखवलेले आपण मुद्दामून, कारण आपल्याला नंतर सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड सुद्धा मोजायचे आहे. चला आता इथे काय झालं, हे स्ट्रक्चर तुमच्या समोर तयार झालेलं आहे. याचा IUPAC नेम पहिले तयार करून टाकू. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे बेस नेम हेप्टेन आहे. बेस नेम काय आहे, हेप्टेन. किती डबल बॉन्ड आहेत, 1 2 3 म्हणजे Ne जाणार आणि TRIENE येणार. हेप्टा TRIENE. आता लोएस्ट पॉसिबल पोझिशन घ्यायची आहे. पहिल्या दुसऱ्यामध्ये आहे, इकडनं मोजावं लागेल. म्हणजे हा झाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा. बरोबर आहे. मग आता याचं जर का आपल्याला नाव तयार करायचं असेल तर कशा पद्धतीने नाव घेणार आपण बघा. हे जरा 9व्या नंबरचं पुसतो मी या ठिकाणी, म्हणजे नाव लिहायला जागा मिळेल आपल्याला. कशा पद्धतीने होणार लक्ष द्या. इथे हे जे दिलेलं आहे पुन्हा एकदा मोजू. 7 कार्बन ॲटम्स आहे, म्हणजे काय झाला तो हेप्टा. बरोबर. कारण Ne पहिले हेप्टेन करतो वाटलं असतं, Ne गेला, त्याच्याऐवजी काय येणार TRIENE. बरोबर. कुठे कुठे आहे सांगा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा म्हणजे 1 3 5 1 3 5 हेप्टा 1 3 5 ट्राय इन. आणि चौथ्याला मिथिल आहे, मग चौथ्याला मिथिल लावून टाकू आपण. म्हणजे काय झालं 4 मिथिल हेप्टा 1 3 5 ट्राय इन. हे त्याचा IUPAC नेम येणार. पुन्हा एकदा पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 हेप्टा. कारण Ne उडाला, कारण 3 ट्रिपल बॉन्ड आहे. ट्राय इन पहिल्या दुसऱ्यामध्ये, तिसऱ्या चौथ्यामध्ये, पाचव्या सहाव्यामध्ये 1 3 5 आणि चौथ्याला मिथिल 4 मिथिल हेप्टा 1 3 5 ट्राय इन. काय काय झालं आतापर्यंत, स्ट्रक्चर काढलं आपण, त्याचा IUPAC नेम दिला आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगून देऊ एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 8 कार्बन ॲटम आहे. C8 हायड्रोजन मोजा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 C8H12. पुन्हा काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 8 कार्बन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीने 12 हायड्रोजन ॲटम्स तिथे झालेले आहेत. आता राहिला मुद्दा सिग्मा बॉन्ड किती आहे आणि पाय बॉन्ड किती आहे. डबल बॉन्ड जेव्हा असतो ना, त्यातला एक सिग्मा आणि एक पाय असतो. मला सांगा डबल बॉन्ड किती आहेत. 1 2 3 मग 3 डबल बॉन्ड जर का आहे तर त्यातला एक एक बॉन्ड हा प्रत्येकाचा पाय बॉन्ड आहे, वीक बॉन्ड आहे. म्हणजे हा यातला एक पाय बॉन्ड, हा दुसरा पाय बॉन्ड, हा तिसरा पाय बॉन्ड. म्हणजे नंबर ऑफ पाय बॉन्ड तर लक्षात येऊन गेले आपल्याला 3 आहे. आता सिग्मा बॉन्ड मोजायचे आहेत.
सगळे सिंगल बॉन्ड हे सिग्मा असतात आणि डबल मधला एक सिग्मा आणि एक पाय असतो. चला बघू. सिग्मा बॉन्ड 1 2 यातला एकच घेऊ. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. एकदा पुन्हा काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 येतात आहे. तर 19 सिग्मा बॉन्ड आहे. तुम्ही शांततेने परत मोजू शकणार आहात. तर 19 सिग्मा बॉन्ड आहे. बघा एक्झाम्पल कसं दिलं होतं. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिलं होतं, त्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चर, IUPAC नेम, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड असे विचारले होते. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रक्चर काढून घ्यायचं. स्ट्रक्चर काढल्यावर त्याचं मग तुम्ही IUPAC नेम तयार करू शकता, तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करू शकता आणि त्यामध्ये जेवढे डबल बॉन्ड आहे त्यातला एक एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. म्हणून हा एक पाय बॉन्ड, हा दुसरा आणि हा तिसरा. सिग्मा बॉन्ड मोजताना जरा व्यवस्थित मोजा. एकूण 19 सिग्मा बॉन्ड्स या ठिकाणी आल्याचं तुम्हाला दिसून येईल. तर अशा तऱ्हेने याचं सुद्धा उत्तर आपण व्यवस्थित दिलेलं आहे. एक मुद्दा अजून सांगतो. काही वेळेला जसं इथे सध्या हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आणि हाऊ मेनी पाय बॉन्ड्स विचारलंय. काही वेळेला काय करतात, हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन्स आर देअर असं विचारतात आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्स किती आहेत आणि पाय इलेक्ट्रॉन्स किती आहे असं देखील विचारलं जातं. ते एक साधी गोष्ट आहे. एक बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉनचा बनलेला असतो. मग किती पाय बॉन्ड आहेत, 3. याचा अर्थ पाय इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्या दुप्पट म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन. पाय बॉन्ड विचारले तर 3 आहेत, पाय इलेक्ट्रॉन विचारले तर 3 दोन्ही 6 आहेत. सिग्मा बॉन्ड 19 आहेत, त्याच्या दुप्पट 19 दोन्ही 38. 38 एवढे सिग्मा इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असणार. त्याच्यामुळे काय प्रश्न विचारला जातो त्यानुसार आपल्याला जाता आलं पाहिजे. इथे आपण अल्किनचे अजून काही एक्झाम्पल्स लक्षामध्ये घेतलेले आहेत. थँक्यू.